जे दोषी आहेत त्याच्यावर आपण कारवाईचा आपण प्रस्ताव आपण नांदेडला आपण जिल्हा परिषदेला पाठवणार आहोत. जे आता जे आपलं पत्र आलं होतं ते त्या संदर्भात मी आपल्या केंद्र प्रमुखांशी विचार विमर्श केलेला आहे आणि आपल्या आता सध्या 10वी-12वीची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे. तर आपण 18 तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण तालुक्यामध्ये आपले जे इंग्लिश स्कूल शाळा आहेत त्यांना आम्ही केंद्र प्रमुखामार्फत चौकशी करून त्यांचा सर्व अहवाल आम्ही घेणार आहोत आणि घेऊन आपण वरिष्ठ कारवाईचं मी मार्गदर्शन घेऊन आपल्यापर्यंत मी कळवणार आहे. सर, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कंधार शहरासह कंधार तालुक्यामध्ये अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं पेव फुटलेलं आहे. अशी लुटमार पालकांची होत आहे, विद्यार्थ्यांची होत आहे. काय घ्यायचं तर आमच्या शाळेला दिलेलंच ब्रँड घ्या असं विद्यार्थ्याला कंपल्सरी केलं जातंय. या माध्यमाबद्दल किंवा या विचारसरणीबद्दल आपल्याला आतापर्यंत अवगत होतं का? नसेल तर का झालं नाही सर, याबद्दल आपण संस्थेला जे शाळा आहेत आपल्या इंग्लिश मिडियमच्या त्यांना आपण सांगितलेलं होतं की बा जे शासनामार्फत जो अभ्यासक्रम चालू आहे तोच आपण त्यांना शिकवावा. विद्यार्थ्यांना जे आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत तिथे घडावेत यासाठी शासनाने सुद्धा त्यांना परिपत्रक दिलेलं आहे आणि आपण सुद्धा सूचना केलेल्या आहेत आणि आमचे केंद्र प्रमुख वारंवार तिथे भेट देतात आणि या संदर्भात जी चौकशी आहे आपण पूर्णपणे या 8 दिवसामध्ये करून आपल्याला अहवाल देण्यात येईल पूर्ण. सर, आपण केंद्र प्रमुख भेट देतात असं या ठिकाणी मीडियाशी बोलताना नमूद करत आहात, पण काही शाळांमध्ये टेक्निकल स्टॉक मध्ये जे शिक्षकांचं क्वालिफिकेशन लागतं, उदाहरणार्थ BA BEd असेल, BSc BEd असेल, असे शिक्षक किती संस्थेमध्ये बनले आहेत आणि तशी माहिती आपल्याकडे प्राप्त आहे का? प्राप्त नसेल तर का प्राप्त नाही? नाही सर, आपल्याकडे माहिती प्राप्त नाही. शाळेवर माहिती प्राप्त असते ते इंग्लिश मिडियमची. तर ते आता या चौकशीमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये किती स्टॉक भरला त्यांनी, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे पूर्णपणे आपण चेक करणारच आहोत त्यांचं आणि कशा प्रकारे त्यांनी शिकवतात आणि काय काय करतात पूर्ण आपण या दिवसामध्ये आपण करून दोषी आढळणाऱ्या संस्था काय करणार म्हणून आपण जे दोषी आहेत त्याच्यावर आपण कारवाईचा आपण प्रस्ताव आपण नांदेडला आपण जिल्हा परिषदेला पाठवणार आहोत आणि जे वरिष्ठ आता जे त्यांच्यावर ऍक्शन घेतील ते आपण पाहूया. पालकांमध्ये चर्चा आहे. संबंधित शाळेचे वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी त्याच्यात BO ऑफिस असेल, BO ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, हे त्यांची पाठराखण करतात, डोळेसार करतात. या प्रश्नासाठी जनतेला आपण काय सांगणार? नाही सर, पाठराखण असं कोणी करत नाही, हे चुकीचं आहे. पालकच आता इंग्लिश स्कूलकडे त्यांचा कल आहे जास्त. ग्रामीण भागामध्ये आपल्या आता सर्व जिल्हा परिषद सर्व शिक्षण फ्रीमध्ये आहे, सर्व पाठ्यपुस्तक फ्री आहेत, गणवेश फ्री आहे, सर्व आहे. पण पालकाचा लोड जास्त आपल्या इंग्लिश स्कूलकडे असल्यामुळं तर आम्ही आता चौकशीमध्ये सर्वच चेक करणार आहोत. सर, पालकाची चूक पकडून आपल्याला चालणार नाही. पालक सगळे साक्षर नाही किंवा सज्ञान नाही. आपला विद्यार्थी आपलं पाल्य घडलं पाहिजे प्रत्येक पालकाची भावना असते, पण एक BO म्हणून एक त्या कार्यालयाचे प्रमुख म्हणून त्याबद्दल